4-5 जागा आम्ही शोधलेल्या आहेत. आम्ही त्या ठिकाणी लावून आता आम्ही जवळपास 15,000 खड्डे करायला कालपासून सुरुवात केली. 10 मशीन लावलेल्या आहेत आणि या 15,000 खड्ड्यांमध्ये मी स्वतः हैदराबादला जाऊन मोठी झाडं 8 फूट 10 फुटाच्या उंचीची झाडं आम्ही त्या ठिकाणी लावणार आहोत. त्यांना ड्रीप करणार आहोत आणि तुम्ही बघा 2 वर्षामध्ये त्या ठिकाणी कसं बदल होणार आहे. किती झाडं आम्ही आणि 100% झाडं आम्ही जगवणार आहोत. गिरीश राव, तुमची अक्कल काय घास खायला जाते का? नाशिककर एवढा विरोध करताय, अख्खा समाज अख्खी लोक एवढा विरोध करताय. अरे हिंदू समाजाने पण त्याचा विरोध केलाय, तरी पण तुमच्यात एवढा कंड कुठून आलाय चांगली झाडं तोडायची आणि दुसरी आणून लावायची? अरे सुधरा रे बाबा, सुधर. कशा लोक जनतेच्या काय म्हणतात ना सहनशीलतेचा अंत बघतोय? जनता लय वाईट असते माहिती, एकदा उचकली का मग कोणीच काही करू शकत नाही. अरे एवढी मोठी झाड आहेत, त्याला वाचवण्यासाठी त्याला वाढवण्यासाठी या निसर्गाने एवढी मेहनत घेतली आहे, ती मोठी झाली आहेत. चांगलं चांगलं उद्ध्वस्त करायचं आणि दुसरं येऊन तयार करायचं. अरे तुझ्या कोणी केलं होतं का? एवढा तीव्र विरोध असताना पण कंड किती बघ ना, कंड. हा आम्ही 15,000 खड्डे खणायला चालू केलंय, त्याच्यात एवढी एवढी झाडं आणून लावणार. अरे बांडगुळा आहेत ती तोडू नको ना. जागा कमी आहेत का? भव्य दिव्य करा ना, काय हरकत आहे? प्रॉब्लेम काहीच नाहीये. पण हे भांडगुळासारखं वागणं बंद करा. तुम्ही जर नाही सुधारलात, एवढ्या तीव्र विरोधानंतरही तुम्ही जर परत बी तेच केलं, तर मग जनता रस्त्यावर उतरल्यावर तुम्हाला आवरणार नाही.